ढोकळा बनवताना ना सगळ्यांना एकच प्रश्न पडतो, माझा ढोकळा फुगतच नाही. फुगला तर तो घशात दाटल्यासारखा होतोय. तुम्हाला खरं सांगू का, ढोकळा फुगण्यासाठी ना काही स्टेप असतात. त्या स्टेप जर तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो केल्या ना तर तुमचा ढोकळा ना अजिबात बिघडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ढोकळा खाताना ना तो घशात तुमच्या दाटल्यासारखा होणार पण नाही. अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी रेसिपी अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे. त्यासाठी ना व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे बघा, मी माझ्याकडे मेजरिंग स्पून आहेत आणि जे आपल्या घरातले चमचे असतात, शिवाय ज्या वाटे असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच कपचं सुद्धा प्रमाण सांगणार आहे. सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. अगदी व्यवस्थित बघून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, मी ढोकळ्याचं प्रमाण कसं घेतलेलं आहे ते अगदी पहिल्यांदा सांगते तुम्हाला. तर इथे ना मी 2 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. बेसन घेताना सुद्धा एक गोष्टीची काळजी घ्या की अगदी बारीक दळलेलं बेसन पाहिजे. अजिबात जाड दळलेलं किंवा मध्यम प्रतीचं अजिबात बेसन वापरू नका. जाड दळलेलं बेसन अजिबातच घ्यायचं नाही. अगदी बारीक दळलेलं बेसन घ्यायचं. 2 कप इतकं बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 1 कप पाणी पुरेसं होतं. पण 1 कप पाण्याला मी 2 चमचे पाणी इतकं जास्त घेतलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बेसन जे आहे ते आपलं सॉलिड आहे, पाणी लिक्विड आहे. त्याच्यासाठी 2 कप बेसन असेल तर त्याला 1 कप पाणी बरोबर आहे. फक्त 2 चमचे पाणी जास्त घेतलेलं आहे. ते सुद्धा मी सांगते, ते 2 चमचे पाणी जास्त काय लागेल बाकीचं साहित्य सांगते, बघून घ्या. 3 टेबलस्पून इतकी मी साखर घेतलेली आहे. तर इथे मी पिठी साखर नाही वापरली. जर तुम्ही पिठी साखर वापरत असाल तर 4 टेबलस्पून इतकी पिठी साखर घ्या. इथे मी 3 टेबलस्पून साखर घेतली. त्यासोबतच आपल्याला 1 टीस्पून मीठ लागणार आहे. आता इथे ना मी 1 टीस्पून ना लिंबू सत्व घेतलेलं आहे. तर लक्षात घ्या, ह्याला लिंबू फल पण म्हणतात. जर तुम्हाला लिंबू फलचं नसेल भेटलं, नाही वापरायचं, तुम्ही त्याऐवजी ना लिंबाचा रस वापरू शकताय 2 टीस्पून. इथे 1 टीस्पून लिंबू सत्व आहे आपल्याला, 2 टीस्पून लिंबाचा रस घ्या. त्यासोबतच ना मी इथे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, ज्याला मी बारीक असं खिसून घेतलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत, नाही घालायचा, नाही घातला तरी चालेल. आता इथे बघा, मी हळद घेतलेली आहे. तर हळद बघा मी किती घेतलेली, फक्त 1 पिंच इतकी हळद घेतलेली आहे. हळद तुम्हाला नाही वापरायची भीती वाटत असेल, ढोकळ्यावरती रेड स्पॉट येतात, तर अजिबात येणार नाही. मी जसे स्टेप सांगितले त्या फॉलो करा, काही होणार नाही. आता इथे बघा, मी 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. तर तेल ना कोणतंही तेल वापरा, वासाचं तेल घ्या, साधं तेल घ्या, कोणतंही घेतलं तरी चालेल. हे प्रमाण घ्यायचे. आता बघा, तेल मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या, बाकीचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की नाही. तर इथे सोडा घ्यायचा आहे. तो मी 1 टीस्पून सोडा घेतलेला आहे. खाण्याचा सोडा वापरला. इनो वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल. आता मी तुम्हाला कपचं मेजरमेंट सांगितलं. आता इथे ना मी तुम्हाला वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते सांगते, वाटी आणि चमच्याचं प्रमाण. तर हे बघा, माझ्याकडे हा टीस्पून आहे. ओके, तर आता हे बघा, हे 2 चमचे आहेत माझ्याकडे. तर हा जो चमचा आहे की नाही, हा चमचा माझा टीस्पूनच्या अगदी बरोबर मापात बसतो. टीस्पून आणि हा चमच्याचं मेजरमेंट सेम आहे, अजिबात चुकणार नाही. जो आपला पोहे खायचा छोटा चमचा असतो की नाही, अगदी तसं प्रमाण आहे. हा चमच्याने प्रमाण घेतलं तरी चालेल. आता तुम्हाला मी अजून एक चमचा दाखवते. हा चमचा बघा, माझ्याकडे जो हा चमचा आहे ना, हा चमचा ना अजिबात टेबल स्पूनलाही चालत नाही आणि टीस्पूनलाही चालत नाही, कारण दोघांचं प्रमाण बरोबर येतच नाही. फक्त जो चमचा मी तुम्हाला अगोदर दाखवला ना, तो चमचा बरोबर तुमच्या मेजरमेंटचा आहे. तो टीस्पूनला तुम्ही वापरू शकताय. आता तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगते. तर हे बघा, माझ्याकडे ह्या 2 वाट्या आहेत. ही वाटी आहे ना, ही वाटी जनरली सगळ्यांच्या घरात असते. 100 ग्रॅमच्या हिशोबाने ती वाटी आहे. आणि ही जी वाटी आहे ना, ती अगदी कपच्या मेजरमेंटने आहे. कपचं प्रमाण आणि त्या वाटीचं प्रमाण अजिबात चुकणार नाही. जर तुमच्याकडे ती जर वाटी नसेल तर ही वाटी तुम्ही खरेदी करून ठेवा. जर तुमच्याकडे कप नसतील तर 25-30 रुपयाला मिळून जाईल वाटी ही. जर तुमच्याकडे नसेलच वाटी तर मी तुम्हाला सांगते, ही छोटी वाटी आहे की नाही, 1/2 वाटी कप घ्या बेसन, अगदी बरोबर होईल. प्रमाण तुमचं चुकणार नाही. फक्त 1/2 कपच्या हिशोबाने तुम्हाला ते प्रमाण वापरायचे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक छोटासा बाउल घेतलाय. आता याच्यातलं मी प्रमाण तुम्हाला अगोदर सांगितलेलं की 2 टेबलस्पून इतकं पाणी मी जास्त घेतलेलं आहे. तर ते 2 टेबलस्पून पाणी मी साईडला काढते. ते पाणी जास्त का लागणार आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते. हे पाणी आपण नंतर वापरूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा त्या बाउलमध्ये ना आपण जे पाणी घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा साखर घालायची. त्याच्यामध्ये लगेच आपण लिंबू सत्व घेतलेलं ते पण घालून घेऊयात. सोबतच मीठ पण घालायचं. आणि आता त्याच्यामध्ये ना जी हळद घेतलेली ना आपण, ती हळद पण आता ह्या स्टेजला घालायची. आता इथे मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, भरपूर जणांना भीती वाटते हळद घातली तर ढोकळ्यावरती रेड स्पॉट येतात. तर एक गोष्टीची काळजी घ्या,
जर तुम्ही हळद घालत असाल ना, तर हळद घातल्यानंतर त्याला व्यवस्थित फेटून घेणं खूप गरजेचं आहे. ती जर तुम्ही नाही फेटलं व्यवस्थित, तर मग तुमच्या ढोकळ्यावरती रेड स्पॉट नक्कीच येणार. आता ती दुसरी गोष्ट, आपल्याला ढोकळ्याचं जे पीठ आपण जे बेसन वापरतोय ना, ते आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही न चाळता जर बेसन वापरत असाल ढोकळ्यासाठी, तर तुमचा ढोकळा ना फुगणार नाही. आणि जर तो फुगला, तर मग तुमच्या तो घशात ना असा दाटल्यासारखा होणार. ह्या आपण जेव्हा बेसन चाळतो की नाही, तेव्हा त्याच्यामध्ये जी एअर पास होते की नाही, ती होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी ना ढोकळ्याचं पीठ बेसन जेही तुम्ही घेणार असाल ना, ते सगळं अगदी व्यवस्थित तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, सगळं पीठ मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. त्याला चमच्याने एकदा जे पण पीठ राहिलेलं असतं ना, तो सगळं काढून घ्यायचा, राहिलेला चाळ आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता हे पीठ आणि जे पाणी आपण अगोदर घेतलेलं, त्याला व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फिरवत जायचं आहे. एकदा ह्या बाजूने एकदा त्या बाजूने अजिबात फिरवायचं नाही, एकाच डायरेक्शनने त्याला पूर्ण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर हे बघू शकता, सगळं व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे. आता तुम्ही टेक्स्चर बघू शकता. आपण 1 कप पाणी वापरलेलं, त्याच्यातले 2 टेबलस्पून पाणी साईडला काढले. तर हे बघू शकता, अगदी घट्ट आहे की नाही, असं आपल्याला नाही ठेवायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊयात आणि जे अद्रक खिसून घेतलेलं ते पण आता ह्या स्टेजला घालून घेऊयात आणि परत त्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, घट्ट आहे की नाही. तर आता ह्या स्टेजला आपल्याला जे 2 टेबलस्पून पाणी आपण साईडला ठेवलेलं की नाही, ते पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता हे 2 टेबलस्पून पाणी घातल्यानंतर ना, तुम्ही ढोकळ्यासाठी जे आपल्याला बॅटर पाहिजे ना, ते तुम्ही आता बघू शकताय की किती मऊसूद असं तयार झालेलं आहे. बघा, फक्त 2 चमचे पाणी आपण वाढवलेलं. प्रमाण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, प्रमाण जर तुमचं चुकलं ना, तर ढोकळा तुमचा पाहिजे तसा फुगणारही नाही आणि खाल्ल्यानंतर तो घशात दाटल्यासारखं होईल. आता ह्याला आपण झाकून ना 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल तेवढ्या ठेवून द्या. आता मी कढईमध्ये ढोकळा वाफवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये ना 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घ्या आणि याच्यावरती आपल्याला एक जाळी ठेवायची. तर हे बघा, माझ्याकडे असं स्टँड आहे, मी ते ठेवलेलं आहे. तुमच्याकडे रिंग असेल तर रिंग ठेवून द्या, काही हरकत नाही आहे. आता गॅसवरती कढई ठेवून द्यायची आपल्याला. कढई ठेवून दिली ना की आता मी ना एक कुकरच्या डब्यामध्ये हे बनवणार आहे. तर हे बघा, ह्या डब्यामध्ये मी हे बनवणार आहे, म्हणून मी हा डब्बा ह्याच्यावरती सेट करून घेते. मी ठेवत नाही, फक्त आपल्याला बघायचं की हे अगदी परफेक्ट बसतंय का ते अगोदर बघून घ्या. तर मी ह्याच्यावरती हा मोठा टोप झाकणार आहे. झाकण नाही झाकणार, झाकण जर झाकलं ना तर ढोकळा फुगणार नाही आपला व्यवस्थित. त्याच्यासाठी मी फक्त आता ह्याच्यावरती आता झाकण झाकून फक्त आपल्याला इथे आता उकळी काढून घ्यायचे पाण्याला. पाण्याला उकळी येते तोपर्यंत ज्या कुकरच्या डब्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत तेलाने आपण ग्रीस करून घेऊयात. ग्रीस करून झालं की ह्याला आता आपण साईडला ठेवून देऊयात. आता जे आपण बॅटर बनवलेलं ना त्याच्यामध्ये सोडा घालायचा आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून इतकं फक्त आपल्याला पाणी घालून घ्यायचे. आणि आता ह्या स्टेजला ना मी विस्कर नाही वापरते. बघा, मी हाताने फेटून घेते. लक्षात घ्या, मी याच्या अगोदर मी एक इडलीचा पण व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्येही तुम्हाला सांगितलेलं ढोकळा आणि इडली जर त्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला फुगवायच्या आहेत ना, त्याच्यासाठी ही स्टेप करणं ना खूप गरजेचं असतं. हाताने तुम्ही त्याला जेवढं होता होईल ना 30 ते 40 सेकंद, जास्त पण नाही म्हणते मी, 30 ते 40 सेकंद फक्त त्याला ना हाताने व्यवस्थित असं ना फेटून घ्या. जास्त वेळ नाही फेटायचं, लक्षात घ्या. आणि याचं आता बॅटर तुम्ही बघू शकता की असं झालेलं आहे, अगदी फ्लफी झालंय की नाही. आता इथून पुढे अजिबात वेळ घालवायचा नाही, पटकन त्याला ज्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला वाफवायचं आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. 2-3 वेळा त्याला असं टॅप करायचं, जेणेकरून त्याच्यात कोणते एअर झाला असेल तो निघून जाईल आणि उकळत्या पाण्यामध्येच ठेवायचं. पाणी उकळलेलं असलं पाहिजे आपला ढोकळा वाफवायला ठेवायच्या अगोदर, नाहीतर आपण ढोकळ्याचं बॅटर ठेवणार आणि मग पाणी उकळलं असलं पाहिजे. उकळणार नंतर ते असं अजिबात नाही चाललं पाहिजे, बरं का. आता ह्याच्यावरती आपण कोणतंही जे माझा आता बघा इथे ना एअर पास होऊ शकते, मला असं वाटतं की त्याच्यातून वाफ बाहेर जाईल, म्हणून मी त्याच्यावरती खलबत्ता ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ना लो टू मीडियम ठेवायची. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर ताटामध्ये जर ढोकळा बनवत असाल ना तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील तुमचा ढोकळा वाफवायला, शिजण्यासाठी. पण मी इथे कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवते. कुकरच्या डब्याची हाईट असते जास्त, म्हणून इथे 25 ते 30 मिनिटं मला लागलेली आहेत. परत एकदा चेक करून बघायचं की ढोकळा आपला शिजलाय की नाही, कुठे चाकूला चिकटत तर नाही आहे. टूथपिन घालून बघा, टूथपिनला नसेल चिकटत समजून जा ढोकळा तुमचा शिजलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही हे बघा, माझ्या बाजूला कुकरचा डब्बा जो ठेवला आहे ना, बाजूला पूर्ण मोकळा झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपल्याला ह्याला साईडला ठेवून देऊया. थंड होतोय आपला ढोकळ्याचं जे बॅटर आपण ठेवलेलं ते व्यवस्थित थंड होते, तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूयात. तडका बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 टीस्पून इतकं तेल टाकलंय, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि 3 हिरव्या मिरच्या मी मधून चिरून घातलेल्या आहेत. मोहरी तडतडली, कढीपत्ता चांगला तडतडला की मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये ना 1 कप इतकं पाणी घालायचं.
पाणी घातलं की त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकीच मी साखर घातलेली. आता साखर आपल्याला फक्त इथे विरघळवून घ्यायची. साखर विरघळली ना की फक्त आपल्याला इथून पुढे ना त्याला 1 मिनिट जास्तीत जास्त ना उकळी काढून घ्यायची. 1 ते 1.5 मिनिटं जास्तीत जास्त उकळी काढून घ्या. त्याच्यावर जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये. 1 ते 1.5 मिनिटं उकळी झाली की गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची. आता ह्या स्टेजला ना ह्याला व्यवस्थित असं मोकळं करून घेऊयात. इथे एक स्टेप मी तुम्हाला आणखी सांगते. जर आता तुमच्याकडे तुम्ही कोणत्याही फ्लॅटमध्ये म्हणजे एखाद्या ताटामध्ये जर तुम्ही ढोकळा जर बनवत असाल किंवा अशा भांड्यामध्ये ढोकळा बनवत असाल की ज्याच्यातून तुम्हाला पीस अगदी व्यवस्थित बाहेर काढता येत असतील ना, तर काय करा, तुमचं ढोकळ्याचं बॅटर जेव्हा पूर्ण ढोकळा बनल्यानंतर ना पूर्ण कोमट असेल की नाही त्यावेळेसच तुम्ही त्याच्यावरती ना 1 कप इतकं पाणी घालून घ्या, जेणेकरून ना तुमचा ढोकळा ना असा घशात दाटल्यासारखा होणार नाही. आणि ढोकळ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी असणं ना खूप गरजेचं असतं. ढोकळ्याला तुम्ही जितकं जास्त पाणी भाजाल ना तेवढा तुमचा ढोकळा ना अगदी स्पॉन्जसारखा होणार आणि तुमच्या घशात दाटल्यासारखा होणार नाही. तर तुम्ही बघितलं असेल माझा ढोकळा किती मऊसूत झालेला आहे. आता याला आपण कट करून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आता मी इथे एका ताटामध्ये काढलेलं आहे, कारण आपल्याला ह्याच्यावरून तडका घालून घ्यायचा आहे. तर हे बघा अगदी व्यवस्थित आपला ढोकळा कट करून झालेला आहे. आता ह्याला ना मी एक पीस तुम्हाला दाखवते. किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकताय. अगदी मी जेवढ्या पण स्टेप तुम्हाला सांगितलं ना त्या तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केला ना, मी 100% सांगते तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. फक्त सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो करा. अजिबात तुमचा ढोकळा बिघडणार नाही. शिवाय तुमचा ढोकळा गळ्यात घशामध्ये ना असा दाटल्यासारखा पण होणार नाही. आता ह्या ढोकळ्यावरती आपल्याला जे बॅटर म्हणजे आपण जो तडका बनवून घेतलेला ना तो तडका आता ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे. जसं की मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं, तुम्ही ढोकळ्याला जितकं जास्त पाणी घालाल ना तेवढा तुमचा ढोकळा चांगला होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो घशात दाटणार नाही. आता सगळा जो आपण तडका बनवून घेतलेला ना त्या तडक्याचं सगळं पाणी आपण इथे वापरणार आहोत बरं का. तर हे बघू शकताय सगळं मी जेवढं तडक्याचं पाणी होतं ना ते सगळं मी याच्यावरती घालून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ना तुम्हाला आवडत असेल तर आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घालून घ्या. तुम्हाला खरं सांगू का, मिरच्या अशा खायला खूप छान लागतात बरं का, कारण त्या तिखट लागत नाहीत. आता आपल्याला ना इथे चटणी बनवायची आहे. तर चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. जेवढी कोथिंबीर घालताय त्याच्या अर्धा पुदिना घाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ढोकळ्याचे जे पीस काढून घेतलेले ना, तर माझा मी गोल कुकरच्या भांड्यात बनवलेला म्हणून कॉर्नरचे पीस मी काढून घेतलेत. तर फक्त 2च पीस काढले, जास्त नाही काढले. आणि त्याच्यामध्ये ना फक्त 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे घालायचा आईसचा तुकडा. आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही ना थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून त्याला मिक्सरला वाटण करून घ्या. आणि आता बघू शकता किती छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला जसं की मी अगोदर सांगितलं, तुम्ही ढोकळ्यामध्ये जर पाणी जास्त घालत असाल ना तर ढोकळा अगदी मऊसूत तुमचा तयार होणार. आणि एक ढोकळा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा किती छान अशा त्याला जाळ्या तयार झालेल्या आहेत. आणि किती सुंदर असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम माझ्या पद्धतीने ना असा ढोकळा तुम्ही नक्की बनवून बघा. आणि बनवल्यानंतर ना मला मात्र कमेंट करायला अजिबात विसरू नका. कशी वाटली रेसिपी मला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपी सोबत.